रुपाली चाकणकरांचे गुरु आपले भोंदू बाबा त्यांना सरकारकडून 3 कोटी रुपये मिळणार आहेत. कशाचे? त्यांनी हा जो कांड करून ठेवलाय ना त्याचं बक्षीस म्हणून सरकार त्यांना देते. बघा जरा व्यवस्थित ऐका मी काय सांगतोय ते. नाशिकमध्ये जो काही सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे ना त्याच्यासाठी जो रिंग रोड बांधला जातोय की काय तो प्रस्तावित आहे किंवा काम चालू आहे त्याच्यामध्ये या बाबाची जमीन येते. त्याच्या बायकोच्या नावावरती जमीन आहे, त्याच्या मुलींच्या नावावरती जमीन आहे, अजून ते दुसरे कोण कोण आहेत त्यांना असे मिळून 3-4 कोटी रुपये त्यांना मिळणार आहे. जर या बाबाची संपत्ती ईडीने जप्त केली तर मग ही संपत्ती आली कुठून? एक साधं उदाहरण आहे. मी समजा चोर आहे असं समजा तुम्ही, तर मी सगळेच पैसे माझ्या खिशात ठेवेन का? मी काय विचार करेन त्याला बाजूच्या खिशामध्ये अर्धे टाकले तर जरा सेफ राहतील, मी सापडलो तरी त्याच्याकडे पैसे सेफ राहतील. मग ह्या एसआयटी नेमलेल्या लोकांना किंवा या सरकारला हे समजत नाही का की बाबा सगळंच आपल्या खिशात घालणार नाही, निश्चित त्याच्या बायका पोरांच्याही नावावरती सगळ्या गोष्टी असतील आणि तेच हे जे 3 कोटी त्याला मिळणार आहेत ना हे इतके दिवस त्याचा इन्कम बंद झालेलाच आहे. हे सरकार त्याला डोनेट करतंय, त्याला बक्षीस देते 3 कोटी, की सगळी जमीन त्या संपादित जाते सगळ्या त्या रस्त्यामध्ये त्याचे 3 कोटी मिळतात. त्या मुलींना वगैरे काय त्यांच्या नावावर त्यांना 2 कोटी, त्या बायकोच्या नावावर त्यांना काय 1 कोटी रुपये मिळतात. एवढं सगळं होऊन निर्लज्जासारखं हे शासन याला 3 कोटी देते आणि त्याच्या कुटुंबियांना अगदी काय त्याचं सोने पे सुहागाच करून टाकते. चला त्या पुण्यामध्ये मी ओरडून सांगतोय चिमुरडी मेली तिला ठोका, त्या माणसाला ठोका, तो अपराधी आहे त्याला ठोका, याला ह्या भडव्याला ठोकून टाका, या बाबा घरातला कशाला याला पोसायचं का, याला काय अंडी घालायची काय याला कुठं काय नटून काय लग्न लावायचंय का? टाका ना गोळ्या मारून टाका ना, यायला अशी लोकसंख्या जास्त झाली देशाची. याला वरून 3 कोटी देतात. लाज वाटली पाहिजे, लाज या सरकारला, लाज, अक्षरशः लाज वाटली पाहिजे.